खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये एक सुंदर राज्य होते। त्या राज्याचा राजा होता वीरसिंह। तो शूर होता, पराक्रमी होता, प्रजेसाठी अनेक चांगली कामेही करत होता। पण हळूहळू त्याच्या मनात एक विचार रुजला, माझ्यासारखा महान राजा या जगात दुसरा कोणी नाही। त्याला आपल्या शक्तीचा, संपत्तीचा आणि ज्ञानाचा खूप अभिमान झाला। एक दिवस दरबारात विद्वान लोक बसले होते। तेव्हा राजाने प्रश्न विचारला, या जगात सर्वात मोठा कोण आहे? राजा, योद्धा की विद्वान? सगळ्यांनी राजाची स्तुती केली। कोणी म्हणाले राजा महान, कोणी म्हणाले योद्धा महान। पण एका वृद्ध ऋषींनी शांतपणे उत्तर दिले, महाराज, सर्वात मोठा तो असतो ज्याने स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवला आहे। राजाला हे उत्तर आवडले नाही। तो म्हणाला, म्हणजे माझ्याकडे असलेली ताकद, संपत्ती, माझे ज्ञान काहीच नाही का? ऋषी म्हणाले, हे सर्व क्षणिक आहे महाराज। खरे सामर्थ्य मन जिंकण्यात आहे। राजाला हे पटले नाही। त्याने ठरवले की तो त्या ऋषींना चुकीचे सिद्ध करेल। काही दिवसांनी त्याला जंगलात एक साधू भेटला। साधा वेश, शांत चेहरा आणि डोळ्यात विलक्षण तेज। तो साधू म्हणजे स्वयं भगवान दत्तात्रेय होते। राजाने विचारले, तुम्ही कोण आहात? दत्तात्रेय हसून म्हणाले, मी एक प्रवासी आहे, जीवनाकडून शिकणारा। राजा म्हणाला, तुम्ही मला काही ज्ञान देऊ शकता का? दत्तात्रेय म्हणाले, ज्ञान हवे असेल तर आधी एक काम करा, माझ्या सोबत या। राजा त्यांच्या मागे जंगलात गेला। तेथे त्यांनी एक मोठा दगड दाखवला आणि म्हणाले, हा दगड उचलून राजवाड्यात घेऊन जा। राजाने सैनिकांना सांगितले। अनेक सैनिक आले, पण दगड हलला नाही। राजा स्वतः पुढे आला, पूर्ण शक्ती लावली, पण दगड काही हलला नाही। दत्तात्रेय म्हणाले, महाराज, तुमची ताकद कुठे गेली? राजा शांत झाला। दत्तात्रेयांनी जवळच्या एका मुंगीच्या वारुळाकडे बोट दाखवले। ते म्हणाले, ही छोटी मुंगी पहा, ती स्वतःपेक्षा कितीतरी मोठा अन्नाचा कण घेऊन जाते, कारण तिला स्वतःच्या शक्तीचा गर्व नाही, ती फक्त प्रयत्न करते। राजा विचारात पडला। पुढे जाताना त्यांना एक नदी दिसली। दत्तात्रेय म्हणाले, महाराज, ही नदी एवढी मोठी असूनही खाली वाहते, म्हणूनच ती सगळ्यांची तहान भागवते। ज्याच्यात नम्रता असते तोच इतरांना जीवन देऊ शकतो। राजाच्या मनाला हे शब्द लागले। ते पुढे गेले तर एक झाड दिसले। त्याच्या फांद्यांवर गोड फळे होती। दत्तात्रेय म्हणाले, हे झाड पहा, ज्याच्यावर जास्त फळे येतात त्याच्या फांद्या खाली झुकतात। माणसाकडे ज्ञान, पैसा, सत्ता जितकी वाढते तितकाच त्याचा स्वभाव नम्र झाला पाहिजे। इथून पुढची कथा आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे। धन्यवाद।